गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी मी आतापर्यंत कशी गेले नाही हा खूप जणांचा प्रश्न होता. प्रत्येक स्त्रीच्या मनातली गोष्ट आहे साडी. आणि मी आज आलीये साडीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रथा बाय कविता कोपरकर. पुण्यामध्ये भांडारकर रोडवर हे दुकान आहे. प्रथाच्या साड्या ही एक ट्रेंडिंग गोष्ट तर आहेच, पण चर्चेतला विषय सुद्धा आहे. आधी मुळात साडी आपण का नेसतो, ती आपल्याला का आवडते, साडी ओळखायची कशी, पॉवरलूम, हँडलूम, हे जे आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न आज प्रथा बाय कविता कोपरकर मध्ये आपले सोडवले जाणार आहेत. भेटूया प्रथाच्या कविता कोपरकरला. हाय भार्गवी, वेलकम टू प्रथा. आमच्या नवीन स्टोअर मध्ये आलीस, खूप छान वाटलं. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं आणि इतकं प्रेझेंट वाटतंय. आणि आता काय शॉपिंग करू आणि काय नको असं तुम्हालाही झालं, तसं मलाही झालं. पण सुरुवात करताना ब्लॉगला पहिला प्रश्न लोकांनी मला खूप वेळा कमेंटमध्ये विचारला होता की भार्गवी, तुझं साडीशी असोसिएशन आहे आणि साडीबद्दल आतापर्यंतच्या पॉडकास्टवर काहीच नाही. आय थिंक वी वर वेटिंग फॉर द राईट टाइम की आम्ही प्रथामध्ये आलो. मस्त. जसं माझ्यासाठी साडी खूप महत्वाची आहे, तसं तुझ्यासाठी साडी, हाऊ डू यू डिफाईन साडी? माझ्यासाठी साडी तर ऍक्च्युली माझं प्रचंड प्रेम आहे साडीवरती. आणि खरं सांगायचं तर साडीचं आणि माझं असोसिएशन माझ्या मेकअपच्या जर्नी मधनं जास्ती झालं. सो मी 20 वर्षांहून जास्ती काळ ब्रायडल मेकअप अँड हेअरस्टायलिंग करत होते आणि अर्थातच त्याच्यामध्ये साडी ड्रेपिंग करायचे. त्यामुळे मी हजारो मुलींना सिल्कच्या साड्या नेसवल्यात त्यांच्या लग्नामध्ये. आणि इतके प्रकारचे सिल्क्स हँडल करणं, ड्रेप करणं, वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करणं, आणि ह्याच्यामधून माझी ती आवड. म्हणजे 17व्या वर्षी मी मेकअप चालू केला, ज्या एज मध्ये खरं साडीचं प्रेम नसतं तेवढं मुलींना, एक अप्रूप असतं फक्त. पण तेव्हा मला साड्यांच्या घड्या पटापट घालता यायच्या, नेसवता यायच्या. तिथून ते साडीचं प्रेम माझं खरं तर चालू झालं. आणि आई माझी प्रचंड साडी लवर आहे आणि तिच्याकडे ती कॉलेजची प्रोफेसर होती. सो ती साड्याच नेसायची आणि 2 मिनिटात साडी नेसून तयार होते. आणि असं तिथून माझं साडीचं प्रेम चालू झालं. आणि साडी हे माझ्यासाठी एकतर इंडियाचं काय म्हणायचं, आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, ते तर आहेच. म्हणजे जरी क्लिशे वाटलं ऐकायला तरी आहे. आणि जेवढं मी ह्याच्यामध्ये खोलात शिरले ना भार्गवी, तेवढं लक्षात आलं की इतकं रिच हेरिटेज आहे आपल्याकडे. नुसतंच साड्या विणण्याच्या वेगवेगळ्या कला नाही आहेत, तर त्याच्यामध्ये प्रिंटिंग टेक्निक्स, डाईंग टेक्निक्स, इतकी रिच हेरिटेज आपल्या भारतामध्ये साड्यांची आहे की ते प्रेम माझं अधिक वाढत गेलं साड्यांवरचं. परत इट इज अ व्हेरी इन्क्लुझिव्ह आउटफिट. म्हणजे कुठल्याही साईजचे, उंचीचे, आकाराचे तुम्ही असाल तरी साडी ही प्रत्येकाला तेवढीच सुंदर दिसते. सो ती इन्क्लुझिव्हिटी पण खूप इंटरेस्टिंग आहे. सो असं माझं साडीवरचं प्रेम आहे. हे आहे प्रेम. पण तुम्हाला प्रश्न पडेल की एवढं प्रेम जर या दोघींना साडीवर आहे, तर ह्या दोघी आज साड्या का नाही नेसल्या? पण याचं कारण आहे, आम्ही ते तुम्हाला लवकरच सांगू की आज आम्ही साड्या का न नेसता वेगळ्या ड्रेसमध्ये आम्ही हे पॉडकास्ट का करतो. आपण भेट देऊया दुकानात. येस, लेट्स गो. वाव. सो इथे हा सगळा मेनली हँडलूम साडीजचं सेक्शन आहे. हँडलूम मध्ये आम्ही असं ट्राय केलंय की एक सेक्शन एकेका प्रांतातल्या साड्यांसाठी असं. सो इथे ह्या भागात तुझ्या मागे जर बघितलं तर ह्या सगळ्या पैठण्या आहेत. गडवाल, इरकल, सॉफ्ट सिल्क, कोइंबतूर आणि सगळ्या साऊथच्या सॉफ्ट सिल्क आहेत. इथे आपल्याकडे बनारसी, कांजीवरम, पोचमपल्ली, इक्कत, चंदेरी आणि रॉ सिल्क, टसर अशा थोड्याशा काय म्हणायचं, नॉन जरी पण हँडलूम अशा साड्या आहेत. सो आतमध्ये तिथे एक हिडन सेक्शन आहे आमचा. सो हा पण दाखवते तुम्हाला. इथे आम्ही आमचा हा सिग्नेचर साडीजचा सेक्शन आहे की एस्पेशली लग्नांसाठी ज्यांना छान रिच साड्या घ्यायच्या आहेत आणि असे लोक ज्यांना हँडलूम साडीज मधलं खरोखर कळतं आणि त्याची त्यांना व्हॅल्यू आहे आणि त्यांना त्यातल्या काही रेअर आणि इंटरेस्टिंग साड्या घ्यायच्या, ह्याच्यासाठी हा सगळा सेक्शन आहे. ह्या सगळ्या मोस्टली प्युअर हँडलूम, रिअल जरी, प्युअर जरी अशातल्या साड्या आहेत. कांजीवरम, बनारसी, पैठण्या, तू म्हणशील त्या प्रकारात
अत्यंत सुंदर सुंदर प्रकार आहेत. वा. सो आता मला सांग कुठली साडी तुला बघायला आवडते, काय कुठल्या प्रकारापासून स्टार्ट करूया? प्रत्येक बाईच्या मनातला एक जो प्रश्न असतो की सगळ्यात महाग साडी, बघूया सगळ्यात महाग साडी प्रथामधली. बापरे, तू अवघड प्रश्न विचारलायस, कारण मुळातच एवढ्या महाग काय आहेत साड्या, महागच साड्या तुम्ही विकता का, अशा प्रश्नांना आम्ही तशी उत्तर देत असतो. पण असं पण त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे की या साड्या अशा पडदानशीन काय आहेत? हो, सो काही नाही, एकतर ह्या सगळ्या मी म्हटलं तसं प्युअर हँडलूम, प्युअर जरी साडीज आहेत. आणि जसं आपण एखादी किमती वस्तू लॉकरमध्ये ठेवतो, एखादी गोष्ट आपण छान बॉक्समध्ये ठेवतो, तसंच आहे की ह्या साड्या फेड नको व्हायला लाईटनी, त्या घड्यांना कोणाचे सारखे हात लागू नयेत. इथे आम्ही क्लिनिंगचं काम करतो तेव्हाही चुकूनही त्याला टच होऊ नये, ह्यासाठी ह्या साड्या जे आमचं मोस्ट व्हॅल्युएबल कलेक्शन आहे ते आम्ही थोडंसं झाकून ठेवलेलं असतं. पण इट इज ओनली टू प्रोटेक्ट द साडीज. आपण ते कधी कुठल्याही क्षणी काढू शकतो. सो लेट्स सी द मोस्ट एक्सपेन्सिव्ह साडी. ओके, मी काही मास्टर पीसेस दाखवते ऍक्च्युली. आणि आपण या का महाग आहेत हे पण मी तुला थोडं सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण नुसतीच साडी बघून नाही समजू शकत की त्याची खरी व्हॅल्यू कशात आहे. कारण हा प्रश्न मला पण आहे, कारण आता आपण इतकी प्रदर्शनं बघतो, अनेक प्रदर्शनांमध्ये गव्हर्नमेंट कडनं जेव्हा प्रदर्शन भरवलं जातं तेव्हा सगळं हँडलूम असतं. बरोबर. आणि तसंच कुठे बेसिक आपण प्रदर्शन बघतो तिथे त्याचाच प्रकार असतो, तो स्वस्तात मिळतो, ऑनलाईन असेल किंवा अशा पोर्टलवर. मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाने हँडलूम साडीज घेतल्या पाहिजे, खिशाला परवडेल किंवा काय, पण त्याचं महत्व काय आहे आणि त्या महाग का असतात हे जे आहे ना, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं. बरोबर आहे. आणि या निमित्ताने मला असं वाटतं की प्रत्येकाला त्या कलेमधलं पण थोडंसं जाण निर्माण होईल. बरोबर. कुठल्याही, जसं आपण फिल्म अप्रिसिएशन शिकतो की एखादी फिल्म चांगली बघणं हे पण एक कला आहे, तसंच आहे साड्यांमधलं पण. एखादी साडी, आता मी तुला ही साडी दाखवते की ऍक्च्युली कॉटन आहे, प्युअर कॉटन मधली साडी आहे, ह्याच्यामध्ये सिल्कचा धागा नाहीये, पण हे प्युअर बनारसी कॉटन जामदानी आहे, प्युअर जरी मधलं. आता ही साडी इतकी हलकी आहे, तुला आता म्हणजे हातात घेतल्यावर पण लक्षात येईल या साडीला वजन नाहीये. पण या साडीची प्राइस 2 लाख प्लस आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की तू बॅक साइड जर बघितली साडीची तर कुठेही ऑलमोस्ट फ्रंट सारखीच दिसते. सो हे जे काम आहे ना, हे काम करण्याला एक साडी बनायला 6-6 महिने लागतात ह्या साड्या. आणि हे बनवणारे कारागीर अगदी मोजके आहेत, बिकॉज पिढ्यानपिढ्या 3री-4थी पिढी बनवणारी आहे आणि अशा पद्धतीच्या या सुंदर साड्या बनतात. आणि मला असं वाटतं की जसं पूर्वीच्या काळी चांगल्या चांगल्या गोष्टींना राजा महाराजांकडे राजाश्रय मिळायचा, कलांना असं आपण म्हणायचो, अगदी क्लासिकल गाणाऱ्यांपासनं वेगवेगळ्या कलांना, तसंच आहे की ह्या साड्या घेणारे जे कस्टमर्स आहेत ते शेवटी राजाश्रयच देत आहेत, राईट, ह्या कलांना. की शेवटी ही कला जिवंत तरी कशी राहणार, हे लोक कसं काम करत राहणार. 6 महिने जर एक माणूस मेहनत घेऊन एक साडी बनवत असेल तर त्या साडीला काहीतरी व्हॅल्यू, आणि अर्थात त्याच्यात प्युअर सिल्वर, प्युअर गोल्ड जरीचा धागा पण युज होतो. सो ही एक आहे. ह्याच्यामध्ये सिल्क मध्ये पण एक साडी आहे, अशीच दिसायला असं वाटेल की किती सिंपल साडी आहे ना ही, तू ही अंगावरही घेऊन बघू शकतेस, इतकी हलकी आणि सिंपल लुकिंग अशी वाटेल अशी साडी आहे. पण अगेन दिस इज 1.5 lakhs वर आहे. परत प्युअर बनारसी. आणि खरं मला असं वाटतं जेव्हा प्युअर साडी आपण घेतो किंवा नेसतो, ती नेसल्यावर त्या माणसाला कळतं की ह्याचं प्युरिटी काय आहे, जी कळते ती त्या माणसाला तर कळेलच 100%, पण ज्यांना जाण आहे त्यांना नक्की कळू शकेल. आणि ह्याच्यामध्ये परत तेच आहे. सो हँडलूम साडीज मध्ये पण ना भार्गवी, आमच्याकडे 20,000 पासूनच्या साड्या, पैठण्या म्हण, बनारसी म्हण, बनारसी तर आपल्याकडे 13-14 हजारांपासून आहेत. सो पण द थिंग इज की प्युअर हँडलूम हा पण एक प्रकार आहे. सो हँडलूम मध्ये थोडी मोटरची हेल्प, जसं आपण शिवणकामामध्ये पूर्वी फक्त पायानी मशीनची मोटर नसायची आणि पायानी पेडलवरती ते मशीन चालायचं, राईट. त्याच्यानंतर मोटर आली, पण हातानेच शिवायचे लोक, पण मोटर आली टू मेक द एफर्ट इझियर, करेक्ट, की त्याला लागणारा वेळ, त्याच्यात लागणारे कष्ट कमी करायला. तर तसंच हँडलूम साडीजचं पण आहे. हँडलूम्स वरती आता मोटर बसवलेली असते, जस्ट त्यांचा थोडा स्पीड वाढवण्यासाठी आणि ते खटाखट होण्यासाठी, किंवा एखादं जर डिझाईन असेल तर ते मशीनला फीड करतात
एका साईडनी, म्हणजे एक वॉर्प आणि वेफ्ट आपण जे म्हणतो, तर त्याच्यातल्या एका बाजूचं काम थोडंसं फास्ट होईल का, अशा पद्धतीने हँडलूमचं काम थोडं इझियर झालेलं आहे विथ टेक्नॉलॉजी. त्यामुळे अनेक हँडलूम साड्या ह्या 13-14 हजारापासून आम्ही विकतो. बरोबर. पण प्युअर हँडलूम मध्ये कुठलीही मोटर मशीन वापरलं जात नाही. म्हणजे ही तशी आहे. फक्त सो ह्या ज्या साड्या आहेत, तशीच मी एक पैठणी पण दाखवते. आपण ही या तू बाजूला इथे थांब, थांब. सर्वात वरची या खूप खूप महाग आहे, त्या आपण जरा बाजूला करूया. येस येस येस. सो ही जी एक पैठणी आहे ही दाखवते. आणि अशा अनेक साड्या मी दाखवू शकीन आणि त्याच्याबद्दल बोलू शकीन, पण ह्या आता ब्राईडसाठी जर कोणाला काहीतरी अगदी एक्सक्लुझिव्ह घ्यायचं असेल, तर आपण ह्या प्रकाराचं काम पैठणीमध्ये फक्त पदरावर बघतो. बरोबर. तर ही साडीची आतली बाजू आहे. आतपर्यंत ह्या साडीला पूर्ण पैठणीला हे काम केलेलं आहे. अख्खी साडी वाव. भरलेली आहे. परत ह्याची स्पेशालिटी अशी आहे की ह्याच्यात मोर पोपट नाहीयेत. तू हा, बघितलंस तर फक्त फुलं आहेत. पैठणी मोर आणि तो पोपट असतात. पैठणीमध्ये खरं सांगायचं तर अगदी जुन्या जुन्या पैठण्या जर बघितल्या तर मोर पोपट नव्हतेच, आणि असतील तर अगदी छोटे छोटे मोटिव्स होते. सो आता ती डिझाईन रिवाईव्ह करायचं काही लोकांच्या प्रयत्नांनी आम्ही करतोय की म्हटलं तर मॉडर्न वाटेल, पण म्हणलं तर जुन्या पद्धती रिवाईव्ह करायचा प्रयत्न करू. सो हा त्याचा पदर आहे इकडचा, आणि अशी ती साडी आहे. अख्खी साडी अशी आहे. आणि परत तू साडीची जर बॅक साईड बघितलीस तर कुठेही तुम्हाला तशीच्या तशी ऑलमोस्ट दिसते. सो हे करण्यासाठी कुठेही धागे तुला क्रॉस होताना दिसणार नाहीत. जसं अडकतात वगैरे. भरतकामाचं पण म्हणतो की किती फाईन भरतकाम आहे हे त्याची बॅक साईड वरनं कळतं की इकडून तिकडे धागे ओढले नाही. लखनवीचं पण ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. जेवढी बॅक साईड क्लीन तेवढं ते काम सुपिरियर असं म्हटलं तर तसंच ह्या हँडलूम पैठणीचं आहे. सो ही पण 2.5 लाखाच्या साधारण आसपासची पैठणी आहे. आणि हा ब्लाऊज आहे, म्हणजे तो कलर ब्लाऊज आहे, पिंक आहे खरा, पिंक आणि जर असं ते मिक्स केलेलं टिश्यू आहे. इट इज टिश्यू मध्ये. करेक्ट, टिश्यू ऑल ओव्हर काम आहे. ऑल ओव्हर ब्रोकेड म्हणतात अशा प्रकारच्या पैठण्यांना. ओके, ऑल ओव्हर ब्रोकेड. ऑल ओव्हर ब्रोकेड. सो ही एक पैठणी आहे. आणि फक्त ह्या आता मी तुला ज्या बनारसी दाखवल्या त्या थोड्या सिम्पलर साड्या आहेत की तुम्हाला खूप मोठं ओकेजन जरी नसेल तरी तुम्ही त्या नेसू शकता दुसऱ्यांच्या लग्नांमध्ये, दुसऱ्यांच्या ओकेजनला. ह्या अशा आहेत की आपल्या घरचं फंक्शन असेल, लग्न असेल तर सुंदर दिसतात. आता अजून एक पैठणी माझ्याकडे आहे, मी दाखवणार आहे तुला. ही जी पैठणी आहे, सो ही पेशवेकालीन बॉर्डर आहे. सो ह्याला 12 पंजा मोटिफ आहे आणि असावलीची फुलं आहेत ह्याच्यामध्ये, आणि ही प्युअर जरी मधली साडी आहे. सो ही म्हणजे ही खरं सांगायचं तर माझी इच्छा आहे विकूच नाही, आणि आपल्याकडे ही ठेवून द्यावी की रिवाइव्ड आर्ट किंवा रिवाइव्ड पैठणी ज्याला म्हणतो तसं. सो हे जे आहे ह्याचं हे जे काम आहे हे असावली पदर म्हणतात ह्याला. आणि 12 पंजा आणि असावलीचे हे जुने मोटिव्स आहेत पैठणीतले, आणि ते रिवाईव्ह केले. म्हणजे कुठल्याही पेशवेकालीन पैठण्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काठ, अशा प्रकारचे पदर बघायला मिळतात, आणि परत प्युअर जरीमध्ये विणलेली आहे. सो ही तेवढी भरजरी दिसणार नाही, दिसायला असं वाटेल काय साधी तर साडी आहे, साधे तर बुट्टे आहेत, पण एखादी साडी महाग का असते तर ते त्याच्या मागे लागणारे कष्ट, आणि हे बनवणाऱ्या काहीच फॅमिलीज आहेत. बरोबर. आता त्या फॅमिलीज मध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते पास ऑन होत आलेली कला आहे, आणि त्या कलेची शेवटी ती किंमत असं म्हणायला हरकत नाही. एखादी गोष्ट जेवढी रेअर तुम्हाला मिळणं असतं तेवढी त्याची किंमत अर्थात वाढते. आणि पूर्वी तर माहिती असं होतं की प्युअर जर असायची. बरोबर. म्हणजे माझ्या आजीचा एक शालू आहे माझ्याकडे जुना, त्याच्यात असं आजोबा म्हणाले होते की ही जर काढली तर ताट, वाटी, भांड एक पूर्ण एका माणसाचं जेवणाचं इतकी त्यावेळेला प्युअर चांदी वापरली, चांदी, सोनं जे त्या शालू मध्ये मोटिव्ह असेल तसं. माझ्या आजीचा शालू आहे, आणि आम्ही कोणीही त्याचा ड्रेस किंवा काही न शिवता तसंच ठेवलंय. मला काही त्याचं करायचं असेल तर मला सांगा, मी माझ्याकडे चांगली ठेवून देईन ती साडी. आम्ही म्हटलं की त्याचं काहीच करायला नको, कारण ते पुन्हा आता मिळणारच नाही, प्रश्नच. आणि नऊवार आहे ती आजीची. क्या बात है, क्या बात है, अल्टिमेट. खरंच कसं वाटणार नाही की ही का महाग आहे. हो ना. मग ह्या साडीची काय किंमत असेल? ही साडी पण अशीच 2,25,000च्या आसपास आहे. आणि
पण ह्या अशा कलर्स मध्ये बनवून घेतल्यास तू आता का आता ही हो, एकच नाही बनव नाही काही मेड टू ऑर्डर असते सो म्हणजे ह्या मी ऑर्डर देऊन आम्ही एक एक साडी बनवून घेतो का बर कुठल्या कुठल्या पण समज रंगांमध्ये आता काय कोणी काय. क्लायंट हो आले हो तुझ्याकडे की हो त्यांना हीच हवी आहे हो लग्नासाठी हो. मग यांना किती वेळ लागतो बनवून यायला युजली 6 महिने तरी आम्ही आधी घेतो जर अशी ऑर्डर घ्यायची असेल तर. ओके पण खरं सांगायचं तर हँडलूम साडीज मध्ये मी जास्ती कस्टमायझिंग घेत नाही, कारण ते कारागीर आणि त्यांच्या आर्टिस्ट असतात ते शेवटी. त्यांना एखादा मोटिव्ह वाटला तेव्हा तर ते थोडा बदलू शकतात. एखादा रंग थोडासा आपण लाईट सांगितलाय डार्क होऊ त्याच्यापेक्षा शकतो थोडा लाईटर हो होतो, थोडा हो डार्कर. त्यामुळे ते आल्या साड्या की मी दाखवते ह्या माझ्याकडच्या साड्या आहेत आणि त्या करेक्ट आवडल्या तर घ्या, कारण इट इज व्हेरी हार्ड टू कस्टमाइज हँडलूम साडीज. आणि ह्या ज्या पैठण्या तू मगाशी दाखवल्यास हो ही हो त्यातलीच हो, आहे ना त्यातलीच आहे सो ह्याला त्यातलीच आहे. बनवायला पण तेवढेच 6 महिने हो, लागतात 3 ते 4 महिने तर कमीत कमी. ओके आणि सो 120 दिवसांपासून पुढे असं पकडतो. अच्छा ओके कुठल्याही प्युअर हँडलूम पैठण्या बनारसी ज्या आपण म्हणजे जर तुला बघतो. कस्टमाइज करून हो, घ्यायची असेल तर तर 3 हा. ते 4 महिने कारण तरी बरेच लागतात. वेळेला हो नवरा हो नवरी खूप हो आधीपासून हो शॉपिंग सुरू हो हो. करतात आणि एक त्यांना एक ते वर्ष हवं आधी असतं ना पण चालू की करतात खूप जण. पिवळी हवी हो आहे आणि हो हो. नऊवार हवी आणि असते मग किंवा आम्ही कसं करतो की साधारण रंग तुम्हाला कशा प्रकारचा काठ हवाय, मग त्यात मी 1-2 ऑप्शन्स बनवून घेते हं, आणि मग तुम्हाला आवडेल तसं तो त्यातलं तुम्ही चूज चूज करता करू येतं शकता असं. ओके मध्यंतरी एक मधला काळ जर तू पाहिलास तर हो साड्यांचा ट्रेंड गेला होता हो. म्हणजे इव्हेंट्सना लग्नांना येस. आणि लोक वेस्टर्न आउटफिट्स वेस्टर्न गाऊन घालायला अगदीच. लागले हो होते हो ऍक्ट्रेसेस पैकी मला म्हणशील तर रेखानी बऱ्यापैकी साड्यांचा ट्रेंड जिवंत हो ठेवला हो. ती प्रत्येक इव्हेंटला आणि तिच्या त्या टिपिकल ऍब्सोल्युटली. गोल्डन टिश्यूज गोल्ड आणि टिश्यू असं कांजीवरम सगळ्या. कांजीवरम हो. वगैरे पण नवीन पिढीमध्ये विद्या बालन आणि कंगना रनौत यांनी करेक्ट. खूप साड्यांचा ट्रेंड आणला येस. आणि मला ऍब्सोल्युटली. आनंद आहे की त्यांनी सगळा हँडलूमचा ट्रेंड आणला अगदी, प्युअर अगदी. हँडलूम नेसायच्या त्या ऍब्सोल्युटली. दोघी हो, जणी हो, हो. आणि त्यामुळे खूप डिझायनर्स एकदम करेक्ट, उदयाला पण आले करेक्ट. हो, हो. सभ्यसाची सारखे हो, आपण हो, म्हणू हो. तर हा ट्रेंड तुला जाणवतो म्हणजे तू आता सुरू केल्यापासून हो, एक खाली हो, वर हो. असं तुला जाणवतंय का पर्सनली ऍब्सोल्युटली. सो आता मला तर आणि प्रथा चालू करून मला 9 वर्ष झाली आहेत. पण त्याच्या आधी अनेक वर्ष मी ब्राईड्सही करत होते. तर मी जेव्हा ऍक्च्युअल ब्रायडल मेकअप चालू केला ना 2004-5 साधारण जर आपण टाइम बघितला, तर तेव्हा तर ज्या नवऱ्या मुली किंवा ब्राईड्स असायच्या त्यांना साडी हा प्रकारच माहिती नसायचा. म्हणजे कुठून चालू करू, कशी नेसू, काय पण नेसायची असायची अर्थात साडी लग्नात म्हणून. पण तू राईट नाव आता जर बघितलं तर आता 24-25 वर्षाच्या मुलींना साडीमध्ये इंटरेस्ट आहे. साडी पण ग्लॅमरस वाटतेय, साडी पण युथफुल वाटतेय. तर ह्याचं क्रेडिट अर्थात या सगळ्या सेलिब्रिटीजना आहे ज्यांनी साडी हा ट्रेंड आणला. आणि आता मात्र साड्या हा सर्व प्रकारच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. नॉट जस्ट म्हणजे हँडलूम साडीज हे एक प्रकार झाला हँडलूम सिल्क साडीजचा, पण कॉटन साडीज की सुतासारखी ब्रँड आहे ज्यांनी कॉटन साडीज डेली तुम्ही साड्या नेसा, इट इज मल ट्रेंडी. कॉटन आणलं मल त्यांनी कॉटन. सो त्याला इंडिगो हे ब्लू जसा फॅब इंडियाने करेक्ट आणला जसं तसा फॅब इंडियाने इंडिगो आणलं, तर तसं अनेक प्रकारच्या साड्या आता ट्रेंडमध्ये आल्या. आता स्टायलिस्ट खूप आलेले आहेत इंडस्ट्रीमधले की जे वेगवेगळ्या पद्धतीने नेसण्याबद्दल सांगतात. डॉली जेन सारखे स्टायलिस्ट आपण बघतो की जे ड्रेपिंग टेक्निक्स दाखवतात, जे घरोघरी पोहोचलेत. आधी असं असायचं की फक्त ऍक्टर्स, फक्त सेलिब्रिटीज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसलेले दिसायचे. आता असं आहे की ते घरोघरी पोहोचलंय नॅचरली थँक्स टू सोशल मीडिया अँड दीज मेंटॉर्स. सो आता खूप बदललंय साडीचं मार्केट. साड्या घेणारे कस्टमर्स राईट फ्रॉम 17-18 वर्षाच्या मुली ते 65-70 वर्षांच्या बायका, सर्व जणांना साडी आपलीशी वाटते. बरोबर असं आत्ताचं मार्केट आहे करेक्ट मला विचारलं असतं. तू जसं म्हणालीस की आता 24-25 वर्षाच्या मुली साडी नेसतात हो पण त्यांचं साडी नेसणं जरा वेगळं आहे म्हणजे हो. पूर्वी साडी म्हणजे 2 खांद्यावरनं पदर करेक्ट किंवा डोक्यावरनं पदर आणि करेक्ट अंग करेक्ट. झाकणं हे हो मेन त्याचा हो उद्देश होता हो हो पण वेऱ्या जाता मग तो ट्रेंड एक पुण्यात खूप दिसतो स्लीवलेस हो ब्लाउजेस हो हो जरीच्या साड्या मग तो ट्रेंड खूप आधीपासून आहे हो पुण्यामधला हो. पण मग स्लीवलेस ब्लाउज किंवा मग आता ब्रालेट्स असतील करेक्ट. जॅकेट्सवर साड्या नेसणं कॉर्सेट्स असतील कॉर्सेट्स वापरतात. हो असतील हो. तर तुझं याबद्दल पर्सनल तुझं काय मत आहे की हे बघ. क्वर्की प्रिंटच्या पण साड्या आता आल्यात करेक्ट. हो आल्यात ना. व्हॉट्सअप ऍब्सोल्युटली. हो फेसबुक आणि हो काय हो वाटेल ते हो. प्रिंट्स येतात सो मला असं वाटतं की साडी ऍज अ गारमेंट जेवढा वर्सटाईल पद्धतीने आपण वापरू शकतो, नेसू शकतो, तेवढा वापरायला काहीच हरकत नाही आणि तो ट्रेंड बदलत राहील. म्हणजे बरोबर आता क्वर्की प्रिंट्सच्या आवडतात, नंतर शिफॉन्स आवडतील, एखाद्या वेळेला शेडेडच ट्रेंड येईल.
ह्या तर झाल्या ट्रेंडी साड्या, पण इव्हन ट्रेडिशनल हँडलूम साड्यांमध्येही ट्रेंड्स येतात, की जसं की मागच्या वर्षी संपूर्ण पेस्टल साडीजचाच ट्रेंड होता. पैठण्यांपासून कांजीवरम मध्ये सगळीकडे पेस्टल्स, ब्राईड्स पण पेस्टल नेसत होत्या, लग्नांमध्ये लोक थीम्स करायचे, पेस्टल थीम करायचे आणि सगळ्या सिल्कच्या साड्या. सो हे ट्रेंड्स होत राहणार आहेत. सो आपण एम्ब्रेस केले पाहिजेत असं मला वाटतं. जो काही ट्रेंड आहे तो छान मज्जेत आपण इम्बाईब केला पाहिजे. मला एकच त्यातल्या त्यात असं वाटतं की तुम्ही स्टायलिंग मध्ये साड्यांमध्ये पाहिजे तेवढी वर्सटॅलिटी, फॅब्रिक्स मध्ये वर्सटॅलिटी आपण आणू शकतो. स्टायलिंग म्हणजे काय, वेगवेगळे ब्लाउजेस, मग ते कॉन्ट्रास्ट असतील, मटेरियल्स वेगवेगळे असतील, स्टाईल्स वेगवेगळ्या असतील. आपण क्रॉप टॉप्स बरोबर, शर्ट्स बरोबर, ट्यूब्स बरोबर, जॅकेट, काय कॉर्सेट, सगळ्या बरोबर, म्हणजे कसंही तुम्ही करा. पण मला एकच त्यातल्या त्यात माझं पर्सनल रिझर्वेशन म्हणशील तर मला कापून कापड, कापडाचे तुकडे जोडून केलेल्या साड्या आवडत नाहीत. म्हणजे साडी हे मला असं वाटतं एक सलग फॅब्रिक असंच त्याचं महत्व आहे. साडी म्हणजे काय तर एक ताग्यातलं कापड, राईट. सो एक सलग विणलेलं कापड, त्यामुळे कापडाचे तुकडे जॉईन करून केलेल्या साड्या हे मला कुठेतरी पटत नाही. सो मला विचारलं असतं, तो एकच ट्रेंड आहे जो मला साडीच्या बेसिक शीच कुठेतरी डिस्कनेक्टेड वाटतो. आणि मग एक वेळ तुम्ही पॅन्ट्स वरती साडीज नेसतात लोक, किंवा असं, दॅट इज स्टील एक्सपेरिमेंटिंग विथ द स्टायलिंग. करेक्ट. बेल्ट लावतात वरून मुली, तर ते छान दिसतं, दॅट इज फाईन. आपण कुठेतरी ते एक सलग ते कापड एक सलग पाहिजे, आणि ते एक सलग कापड तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लेहंगाज वरती ड्रेप करतात, स्कर्ट्स वर तुम्ही ड्रेप करू शकता, ते एक्सपेरिमेंट करा. पण मला असं ऑडियन्स नाही या निमित्ताने सांगायचंय की तुकडे तुकडे करून जोडलेलं कापड आणि त्याची एक साडी बनवली, अशा पद्धतीने शक्यतोवर तुम्ही साडी, अशी बनलेली साडी घेऊ नका आणि अशी नेसू नका, कारण ते कुठेतरी साडीच्या बेसिक्सशीच क्लॅशिंग आहे असं मला वाटतं. मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मी आज साडी नेसून का नाही आले, ह्याचं कारण मी आता वेगवेगळ्या साड्या नेसून बघणार आहे. एवढं सगळं साड्यांचं दुकान पाहिल्यानंतर मी माझ्या चॉईसच्या साड्या काढल्या नसतील हे जर म्हटलं तर मी खोटं बोलते असं वाटतं. मी माझ्या चॉईसच्या काही साड्या काढल्यात, बघूया त्या कशा. ही काय आहे? ही बनारसी. सो आता आपण बनारसी, कांजीवरम, गडवाल, इरकल तू सगळ्याच काढल्यास. सो आता एक एक बघूयात तुला काय आवडतं. सो ही प्युअर बनारसी कतान सिल्क ब्रोकेड साडी आहे. ह्याच्यामध्ये पेस्टल कलर्स पण खूप सुंदर येतात, आणि ट्रॅडिशनल दीपिकाने लग्नात नेसली होती, सिमिलर येस बनारसी ह्यातलीच. आणि ह्याच्यामध्ये रेड, पिंक असेही कलर्स येतात. पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ड्रेप करायला एकदम चापून चोपून बसणाऱ्या या साड्या आहेत, कारण कतान सिल्क एकदम हलकं असतं. ओके, एकदम छान पातळ सिल्क असतं. येस. आता ती हिरवी बघूया. हा, हे कोरा बनारसी. कोरा सिल्क म्हणजे आपलं चंदेरी सारखंच सिल्क असतं, थोडंसं ट्रान्सपरंट, ऑर्गन्झा, चंदेरी ह्या लाईन्स वरती. आणि आता बघ, हे फार गोड दिसतात. हे ट्रेंडिंग आहे मध्ये मध्ये, छान दिसते ना. आणि थोडी, आणि हा हिरवा जेवढा ट्रान्सपरन्सी आहे थोडी, पण त्यातच त्याची ब्युटी मजा आहे. म्हणजे हा ग्रीन जेव्हा घडीत जेवढा डार्क वाटत होता तो ट्रान्सपरंट झाल्यामुळे तो तेवढा नाही वाटत. करेक्ट. दिस इज ऑल्सो बनारसी. येस. पण हे टिश्यू मध्ये, हँडलूम कोरा सिल्क बनारसी. ह्याच्यामध्ये काही काही टिश्यू येतात, काही काही प्लेन कोरा सिल्क. ओके. रेड काय सुंदर दिसेल ना, प्युअर रेड. खूप छान दिसेल. आता या प्युअर हँडलूम कांजीवरम आहेत, पण विदाऊट द ट्रेडिशनल बॉर्डर्स. सो बॉर्डर एखाद्यांना नकोय आणि मला खूप जर नकोय, पण ट्रॅडिशनलच साडी हवी, तर हा एक अतिशय सुंदर प्रकार आहे आमच्याकडे. ओके. अतिशय सुंदर बुट्टे असलेल्या साड्या, आणि पदर बघ, ऑथेंटिक कांजीवरमचा ट्रेडिशनल पल्लू आहे. खूप छान. बघ तू आरशात पण बघ कसं दिसतं, ते तुला आवडेल. खूप रिच दिसतात या साड्या. हा एकदम हळदीचा रंग आहे ना. इनफॅक्ट खूप जण हळदीच्या फंक्शन साठी म्हणून पण हा ऑप्शन चूज करतात, कारण त्यांना खूप जरी काठाची नको असते, थोडी सिम्पलर साडी हवी असते. तर ही खूप छान दिसते. हे टिश्यू द्या. आता टिश्यूचा खूप ट्रेंड आहे ना सध्या.
प्रचंड ट्रेंड आहे. आता 2 वेडिंग झाली, सेलिब्रिटी वेडिंग, आपली मराठी सेलिब्रिटी वेडिंग. एक म्हणजे शिवानी सोनारचं झालं, तिने पण टिश्यू कांजीवरम नेसली होती, प्रथाचीच होती तिची. करेक्ट. हो. आणि अंकिता वालावलकरचं लग्न झालं, तिने पण टिश्यू कांजीवरम नेसली. इनफॅक्ट तिची अशाच सिमिलर कॉम्बिनेशनची होती, थोडा येलोइश कलर येलोइश होता. कलर होता. पण ह्याला खूप सुंदर दिसतात ह्या, आणि थोडं पेस्टल टिंज असते, पण पण ह्याच्या खालच्या नॉट बॉर्डर एक्झॅक्टली. जरा लॉंगर आहेत ना हा, जरा. म्हणजे कांजीवरम ऍक्च्युली साड्या ह्या ब्रॉड बॉर्डर साठीच फेमस फेमस आहेत ओरिजिनली. ओरिजिनल म्हणजे कांजीवरमची बॉर्डर ही नेहमी ब्रॉड असं. स्कर्ट बॉर्डर हा, ज्याला सो म्हटलं आता जातं. त्याच्यात थोड्या कमी बॉर्डरच्या, विदाऊट बॉर्डरच्या अशा पण येतात, पण त्यांनी त्याची काढलं. ब्युटीच त्याच्यात आहे की एक मिनिट, इथनं नीट वैशाली, इथनं नीट. तू देताना ना इथे नीट कर. हा हा, बघ. ह्याचा ब्लाऊज पण खूप छान छान आहे, असा, कॉन्ट्रास्ट आणि ब्रोकेड मध्ये. हा, ब्रोकेड सेल्फ वीव मध्ये. पण बघ ना, हा घडीत दिसतो त्याच्यापेक्षा किती ती सुंदर वेगळा दिसतो कलर. तो घडी तसा डार्कर दिसत हा होता, तो हा, ओपन झाल्यावर लाईट होता, त्याला लाईट गोल्ड आहे ना अख्खा, हा. त्याच्या थ्रू गोल्ड जात. येस. आता मी मी ओपन करते. ही ओपन करायची मजा आहे. ही आहे गडवाल, राईट? सो ही हँडलूम गडवाल आहे, आणि गडवाल साड्या ह्या ट्रॅडिशनलीच रोल मध्ये येतात. म्हणजे काय माहिती नाही, पण गडवालच्या व्हिवर्सचं हे ट्रेडिशन आहे की ते साडी बनली की रोल करून टाकतात. आणि ती रोल ओपन करण्यामध्ये खूप मजा असते, कारण दरवेळेला क्लायंट्स असे असतात की अरे आत कुठला रंग असणार आहे कारण तो साडीचा, पदरच कारण दिसत बाहेर असतो. पदराचा कलर दिसतो. तर ही तू बघ, आता ही बाहेर आपल्याला दिसत होती ती अशी डार्क कॉफी ब्राऊन दिसत होती, पण तू रंग बघ आणि हे कॉम्बिनेशन बघ, असा एक सरप्राईज एलिमेंट आहे त्याच्यात. अतिशय डिफरंट कॉम्बिनेशन आहे, सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. हा हे नाही बघायला मिळत. अगदी हा न ब्लू बघायला आणि ब्राऊन. मिळणार. सो हा कॉफी ब्राऊन आणि ब्लू करेक्ट. असं आणि तो ब्लू पण कॉम्बिनेशन वेगळाच आहे बघ, असा मोरपंखी नाही, रॉयल ब्लू नाही, असा नाही. वेगळाच करेक्ट. लाइटर ब्लू आहे. म्हणजे ब्लूला पावडर ब्लू म्हणू शकतो हा, आपण, त्याच्यापेक्षा असा डार्कर आहे पण स्लाइटली थोडासा, बट डार्कर दॅन पावडर ब्लू. समथिंग डिफरंट. सो ही, त्या गडवाल सगळ्या अशाच असतात ना. आणि गडवालचं तर म्हणजे आमच्याकडे म्हणाल तेवढं कलेक्शन आहे, कारण गडवाल हा एक साडीचा प्रकार असा आहे की ज्याला एक स्पेसिफिक बॉर्डर नाहीये, त्याच्यात असंख्य मोटिव्स, बॉर्डर्स, डिझाईन्स असे येतात. त्यामुळे प्रकार, म्हणजे गडवाल म्हणलं की अनेक मोठी प्रकार. रेंज आणि भरपूर प्रकार. हा परत मग तशाच फोल्ड करून हो, ठेवायचा. रोल करायची लगेच, परत रोल करून ती रोल टाकायची. करून ठेव ना ते. ही आपली इरकल. ही ट्रेडिशनल प्युअर सिल्क हँडलूम इरकल. इरकल खरं आपण म्हणतो, पण खरं तर ते इलकल असं आहे. इलकल. इलकल नावाचं गाव आहे कर्नाटकात, जिथनं या साड्या बनतात. पण महाराष्ट्रात त्या अनेक शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात त्या नेसल्या जातात, आणि मराठी लोकांनी त्याचं इरकल केलंय. पण का पूर्वी माहिती इरकल नाही. नऊवारी मध्ये खूप हो असायचं हो, आणि त्याला असायची. लुगडं हो म्हटलं हो, जायचं. अगदी करेक्ट ना? अगदी. हा. आणि इलकल ही साडी मुळात कॉटन मध्येच बनली जायची सुरुवातीला. हा. कॉटन पासून त्याची सुरुवात झाली, आणि मग त्या प्युअर सिल्क मध्ये आलेल्या तर आहेत. अजूनही इरकल मध्ये आपल्याला एक धागा कॉटन, एक धागा करेक्ट सिल्क करेक्ट, अशी सिल्क पण कॉटन. हो, मिळते. सिल्क कॉटन मिळतेच मिळते. मिळतेच मिळतेच. त्याची सोलापूर साईडला पण वैशिष्ट्य मिळतात. तिथेच, सोलापूरमध्येही बऱ्याच इरकल बनतात, हा, ओके. आणि मेन इरकल गावात. खूप सुंदर. सोलापूरमध्ये जास्ती आपल्याला कॉटन आणि खणाचं बेसवाल्या आणि कॉटन सिल्क ह्या जास्ती बघायला मिळतात. आणि प्युअर सिल्क इरकल किंवा कुठल्याही रादर इरकल साड्यांमध्ये हे जे डिझाईन आहे, टेम्पल डिझाईन, हा. ही खासियत आहे. त्याच्या बॉर्डर्स ही खासियत आहे, आणि सगळ्यात म्हणजे त्याचा पदर, याला टोप पदर असं म्हणतात. हे जे तुला बरं. डिझाईन दिसेल, हम्म. सो हे टोप पदर. हा टोप पदर. रेशीम टोप पल्लू असतो, जरीचा टोप पल्लू असतो. पण तो पल्लू हा ठरलाय. आणि ऍक्च्युली इरकल साड्यांमध्ये टोप टेणी नावाची विविंग ची पद्धत आहे, बरं. ज्याच्यामध्ये तो बनतो, म्हणून त्याला टोप पल्लू असं नाव पडलंय. हे ते गाव आहे का? इलकल. इलकल. येस येस. पण बायकांनी असं साड्यांच्या गावाला ट्रिप्स काढल्या खरंच केल्या पाहिजेत. पाहिजेत, काय खरंच. म्हणणं आहे तुमचं कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, काय वाटतं तुम्हाला. आणि मला अजून एक असं वाटतं की हा माझा एक हा, आयुष्यात मी ठरवलेली गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या आईनीच मला सांगितली. माझ्या आईकडे प्रत्येक स्टेटची साडी आहे. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं जेणेकरून असं केल्याने ना आपण ती साडीची ट्रेडिशन पण ठेवतोच, आणि त्या ऍब्सोल्युटली. बरोबर आता आपल्या कपाटात
हजारो साड्या असतात, पण त्या स्टेटची ती एक साडी हो हो असणं, त्याने ऍब्सोल्युटली. ते खूप छान परिपूर्ण खूप. कपाट पण हो दिसतं, हो की हो. सगळ्या स्टेटच्या साड्या आहेत. म्हणजे आणि इनफॅक्ट माझ्याकडे प्रत्येक ठिकाणची कला वेगळीच आहे. मी अगदी पहिल्यांदाच तुला म्हणलं तसं, की अगदी वेगळं. म्हणजे आपल्यालाच असं होईल, की अरे हे पण भारतात बनतं आणि हे पण भारतात बनतं, इतके वेगळे माझ्याकडे प्रकार. आसामची ती एक अर्धी अर्धी साडी हो, असते ना, त्याला मेखला चादोर. मेखला चालू. हा मेखला चादोर असं हा त्याचं नाव नाव आहे. आहे. हो. ती ऍक्च्युली मी कधी नेसले नाहीये, पण मला आमच्या सेटिंग वाले दादा होते सिरियलला, जे खूप तिकडचे होते, सुंदर त्यांनी दिसते आणले, तर ते. नेक्स्ट टाइम मी मेखला चादर घेऊन आपण नक्की, नेसून तर नक्की, बघूया ती नक्की. कशी दिसते. आणि इनफॅक्ट माझं ऑलरेडी काम चालू आहे आणि मी आसामच्या काही व्हिवर्सशी कनेक्टेड आहे, की प्रथामध्ये आम्ही लवकरच मेखला चादर कलेक्शन इंट्रोड्यूस क्या करणार बात आहोत. आहे. येस, आपण ते ऑर्गेन्झा रोल बघूया. येस. सो ब्युटिफुल खूप सुंदर. कलर. मस्त आहे ना साडी? आणि ती साडी म्हणजे असं वाटतंय नेसलेच नाहीये, इतकी ती आणि हलकी आहे साडी. काही ऑर्गन्झा थोड्या कडक असतात हम्म. मटेरियल वाईज. हे ऍक्च्युली मशीन मेड ऑर्गन्झा आहे बरं. आणि म्हणजे त्याचं जरीचं विविंग मशीन मेड आहे. पण या बनवून घेतानाचा मेन माझा उद्देश होता की सॉफ्टर पाहिजेत. हा. कारण खूप जणांना तो एक मनात ग्रज असतो की ऑर्गन्झा म्हणजे खूप फुलेल आणि मग मला ऑर्गेन्झा चांगली दिसते. फुलतेच ना. हा. कारण त्याचा तो थोडा स्टिफनेस असतो. पण मग आम्ही हे थोडंसं असं ट्राय केलंय की त्याच्यात थोडं सिल्क, प्युअर सिल्क ऍड करून त्याला थोडंसं आम्ही सॉफ्टर बनवलंय पण बेसिकली. आता एक ड्रेपिंगच्या अँगलनी हो. म्हणते, की आता मला ही आवडली नेसायला, हो. पण ही थोडीशी गोस्ट ओव्हर ट्रान्सपरंट येस, थोडी येस. ट्रान्सपरंट होत हो. जाते. मग ह्याला तू काय ड्रेपिंगला सजेशन नाही, देशील? थोडीशी नाही, चिक्कार ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे याला माझ्याकडनं 2 टिप्स आहेत मेन. एक तर मी सांगते की ह्या साड्यांना कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाही करायचा. त्याच टोन मधला ब्लाउज असेल तर तो रंग उठून दिसतो. जसं की आता आपण हे एकावर एक केल्यावर तो रंग उठून दिसतो ना. सो ह्याच्या खाली जर का तू ब्लू केलंस तर तो रंग डायल्यूट होतो. सो त्याच टोन मधली, म्हणजे आता हा आहे तर पेस्टल पिस्ता ग्रीन पासून रामा ग्रीन पर्यंत कुठली शेड किंवा चूज ह्याचा केली जो आहे पाहिजे तो. यातला, किंवा यातलाच ब्लाउज युज करायचा. आणि दुसरं म्हणजे फ्रंट ओपन करू नका, बॅक ओपन करा. म्हणजे फ्रंटनी तुम्हाला छान तो ऍज गुड एज तुम्ही एक टॉप घातल्यासारखं दिसेल आणि कॉन्शियस होणार नाही. बेसिकली. येस. सो एवढ्याच 2 टिप्स आहेत. पण त्याची ट्रान्सपरन्सी हीच त्याची ग्रेस आहे. ग्रेस आहे. सो यू ऍब्सोल्युटली. कॅन फ्लॉन्ट इट. येस, इट्स ब्युटिफुल. आपण एवढं पॉवरलूम आणि हँडलूम विषयी बोललो, पण हे ओळखायचं कसं आणि ह्यात काय प्रकार असतात? ओके, सो हा नेहमी एक अवघड प्रश्नच आहे. कारण ले मॅन साठी ज्यांना साड्यांमधली जाण तेवढी नाहीये किंवा तेवढ्या बघितल्या जात नाही, त्यांच्यासाठी नजरेतनं पॉवरलूम हँडलूम ओळखणं अवघड असतं. काही गोष्टी त्यातल्या त्यात मी बऱ्याचदा सांगते की ह्या गोष्टी असतील तर ती नक्की हँडलूम साडी आहे. पण त्याच्या आधी मी एक थोडं दाखवते तुला, प्रकार दाखवते. सो आता ही हँडलूम पैठणी आहे कडियल बॉर्डरची. ओके, कडियल बॉर्डर म्हणजे खूप छान स्टार्क कॉन्ट्रास्ट ज्याच्यामध्ये असतो बॉडी आणि बॉर्डर मध्ये. बेसिकली ही साडी विणताना बॉर्डर विणून घेतात, साडी विणून घेतात आणि मग ते एकत्र विणतात. असं करतात, म्हणजे धागे कुठलाही रंग मिक्स होत नाही बॉर्डर आणि साडीमध्ये. सो ही कडियल बॉर्डर पैठणी आहे. मीनाकारी बुट्टा आहे आणि महाराणी पल्लू आहे ह्याला. ओके, ह्याच्यात असंख्य कॉम्बिनेशन्स बनतात. हे प्युअर सिल्क मध्ये बनलेलं आहे. ही जी साडी आहे पण ही साऊथ मध्ये बनलेली पैठणी आहे. साऊथच्या हँडलूम्स वरती, तेलंगणामधल्या हँडलूम्स वरती बनलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा मोटरचा वापर केला जातो. ओके, सो ही हँडलूम पैठणीच आहे, पण ह्याचा जर पदर बघितला आणि पदराची बॅक साइड बघितली तर थोडे थ्रेड्स दिसतात बघ. बरोबर. सो हे थ्रेड्स हे पॉवरलूम नाहीयेत, थोडा मोटरचा वापर केलेली हँडलूम वर विणलेली, जे मी मगाशी मशीनचा उपयोग करून हँडलूमचं आयुष्य सोपं करणं किंवा थोडा स्पीड वाढवणं त्या साड्यांचा. सो अशा प्रकारची जास्त बनवता सो येते. म्हणून ह्या साड्या, आता ही साडी साधारण आपल्याकडे 19,000 ते 22,000 या रेंजमध्ये ह्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील. ओके, पण दिस इज स्टील प्युअर सिल्क, गुड क्वालिटी जर आणि हँडलूम वर बनलेली. आता ही आहे येवला पैठणी. ह्याच्यामध्ये ही प्युअर हँडलूम पैठणी, ह्याच्यामध्ये मशीनचा वापर केलेला नाहीये. आणि हे बघ, अतिशय सुंदर. हा पदरही थोडासा वेगळा आहे, पण मोर नाही, हा पोपट नाही, पूर्वीच्या काळी चंद्रकळा साड्यांना असायचा तसा पदर आहे. आणि ही प्युअर हँडलूम वर बुट्टी पण त्यावेळेला असायची तशी. सो ही तशी पैठणी आहे. ही एक अजून दाखवते. ही पण प्युअर हँडलूम मधलीच आहे, येवला पैठणीच आहे, पण ह्याच्या पदरामध्ये प्युअर हँडलूम मी म्हणते त्याचं आपल्याला समजेल. हे पहा, आता हे जे पदराचं काम आहे ना, ह्याला तू बॅक साइड बघितलीस तर तशीच्या तशी दिसते. धागे होते. करेक्ट. सो ह्याला कुठलीही मोटर वापरलेली नाहीये, हे प्युअर हँडलूम वर. मग ह्या साड्या साधारण 23,000 ते 27,000 ह्या रेंज मध्ये साधारण ह्या साड्या आहेत. की
हँडलूम मधल्याच पण प्युअर हँडलूम मधल्या असं. ओके, आता मी पॉवरलूम दाखवते की एखादी साडी असं वाटतं की अरे ह्यांच्याकडच्या साड्या 25,000च्या आत नाहीयेत, पण तसं नसतं. ती साडी त्या प्राइसला जस्टिफाईड असते. बरोबर. कमी रेंजच्या साड्या अवेलेबल असतात. म्हणजे असं आपण असतं जर पुढे कुठल्याही आलोय, दुकानात आहे, प्रथामध्ये तुम्ही या, नाहीतर इतरही शॉप्स मध्ये गेलो तर आपण वेगवेगळ्या प्रकारातल्या रेंज मधल्या साड्या बघून ठरवावं की आपल्याला कुठली आवडते. ओके. एक साडी महाग आहे म्हणण्यापेक्षा दॅट इज बेटर. सो आता हे पाहता, या ही उचलूया, हे बाजूला घेऊया. आता ही जी पैठणी आहे ही प्युअर सिल्क मध्ये बनलेली आहे. कलांजली बुट्टा पैठणी. कलांजली म्हणजे आजपर्यंत तेवढेच जवळजवळ विणलेले बुट्टे, तेवढेच जवळजवळ. सो ही प्युअर सिल्क मधली कलांजली बुट्टा पैठणी, दुधछाव कलर आहे. कलांजली बुट्टा पैठणी आहे. महाराणी पल्लू आहे ह्याचा, पण ही मशीनवर बनलेली. ओके, सो दिस इज अ प्युअर पॉवरलूम पैठणी, बट इन गुड क्वालिटी सिल्क. म्हणजे जे हँडलूमला सिल्क वापरलं जातं तेच सिल्क ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे, पण पॉवरलूमवर. त्यामुळे ही साडी 17-18 हजारात मिळते, प्युअर सिल्क पैठणी असून. सो तुमचं जर 22,000 नसेल बजेट, तर 13 ते 18 हजारामध्ये तुम्हाला प्युअर सिल्क मधल्या पण मशीनवर बनलेल्या पैठण्या मिळू शकतात, ज्या अत्यंत सुंदर क्वालिटीच्या आणि चांगल्या सिल्क मध्ये. म्हणजे सिल्क उत्तम आहे, फक्त ते पॉवरलूमवर बनवलेलं. सो आता ही पण त्यातलीच आहे की हे प्युअर सिल्क आहे, प्युअर सिल्क मध्ये बनलेली पैठणी आहे. पण आता ह्याची जर बॅक साईड आपण बघितली ना, तर मी जे म्हणते ते समजेल की आता ह्याची बॅक साईड जर बघितली, हे कट केलेले आहेत पूर्ण धागे ह्याचे. आणि हे पहा, हे त्या बुट्ट्यांना हे जे धागे आहेत हे पॉवरलूम साड्यांमध्ये दिसतात. अच्छा, जे हँडलूम मध्ये, हँडलूम मध्ये तुम्हाला हे धागेच उरत नाहीत, कारण व्ह्यू करताना एकत्रच व्ह्यू केलेलं असतं, कुठे कटच नसतो. बरोबर. सो हा कुठलीही पॉवरलूम साडी ओळखताना हा एक अगदी इझी गिव्ह अवे आहे की तुम्हाला मागे बुट्टे जर असे कट केलेल्या जरीचे दिसले तर ह्याचा अर्थ ती पॉवरलूम साडी. पण आता ही द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सिल्क. करेक्ट. सो आता ही, आणि जर पण चांगलं. सो ही साडी जर बघितली, जरी हे आता तू ह्याला हात लावलास तर हे टोचरी जर नाही. बरोबर. जर ही पॉलिएस्टर किंवा अशी प्लास्टिकी जर असेल तर ती टोचते. सो हे इनफॅक्ट आता प्लास्टिकी जर, म्हणजे आता जसं आम्हाला सिरियल्स आणि इव्हेंट्स ना एवढं शक्य नसतं. बरोबर आहे. ही जी जर असते ना, ही कडक असते, त्यामुळे ती खोचताना कळते आपल्याला, ही एकदम अशी सॉफ्ट. मी अजून एक प्रकार दाखवणार आहे तुला ह्याच्यामधला, की आता ही एक पैठणी बघ. या पैठणीची प्राइस काय असेल, तुला काय वाटतं? सुंदर महाराणी पल्लूच आहे, आजपर्यंत छान जवळजवळ बुट्टे आहेत त्याला. हा ब्लाऊज आहे. सो अशी ही पैठणी आहे. तर ह्याची साधारण प्राइस काय असेल, तुला काय वाटतंय? 10 ते 15. सो ही साधारण 10-1 हजाराची वाटेल अशी पैठणी आहे, पण ही ब्लेंडेड सिल्क मध्ये बनवली. म्हणजे ह्याच्यात प्युअर सिल्क आणि आर्टिफिशियल सिल्क मिक्स, किंवा प्युअर सिल्क आणि पॉलिएस्टरचे धागे मिक्स असं हे सिल्क असतं. आणि ह्याची किंमत 4-4.5 हजार रुपये. अच्छा. आता कम्प्लिटली डिपेंड्स ऑन प्युअर सिल्क आणि आर्टिफिशियल सिल्कचा रेशो किती आहे. बरोबर. काही साड्या ह्या फक्त आर्ट सिल्क मध्ये पण बनतात, म्हणजे आर्टिफिशियल सिल्क, 1200. करेक्ट. सो त्या साड्या तुला 700-800 पासून 1500-2000 पर्यंत मिळतात. ब्लेंडेड सिल्क मध्ये पण जितकं प्युअर सिल्कचं प्रमाण जास्ती आणि पॉलिएस्टरचं प्रमाण कमी, तेवढी प्राइस वाढते. सो साधारण ही 4-4.5 हजार मध्ये येणारी पैठणी. सो एखाद्यांना गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी पण 4-5 हजाराची पण पैठणी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स अवेलेबल असतात. ब्लेंडेड. आणि अगेन ते ब्लेंड वर अवलंबून आहे की साडीची प्राइस ब्लेंडिंग वर अवलंबून की किती, एखादी 4 आणि एखादी 6 ला का आहे, ब्लेंडेड सिल्कच नाव आहे, तर ते त्याच्या प्युअर सिल्कच्या प्रमाणावर ठरतं. हे पहा, ही पण त्यातलीच आहे. मुनिया. सो हे आता हे मुनिया बॉर्डर, मोरपोपट बॉर्डर, ह्या आपण जे सिग्नेचर सेक्शन मध्ये बघितलं त्याच्यात ह्या साधारण 60-70 हजाराच्या रेंज मध्ये येतात, प्युअर हँडलूम मधल्या. पण अगेन दिस इज अ ब्लेंडेड सिल्क पैठणी, आणि मी म्हणलं तसं ही ब्लेंडेड आहे. ही ब्लेंडेड आहे. आणि फक्त मी माझ्याकडे प्रयत्न असा करते की त्यातल्या त्यात जर टोचरी नको, त्यातल्या त्यात मऊ पाहिजे, त्रास नको व्हायला जे नेसणार आहेत त्यांना. सो हा आता पाहिला तर हा पूर्ण पॉवरलूम वर बनलेला ब्लेंडेड सिल्क मधला पदर आहे. सो ह्याची बॅक साईड बघ, तुला लगेच लक्षात येईल. सो ही बॅक साईड ही हँडलूमची नाहीच आहे, ही मशीन मेडच पैठणीची. आणि ह्याला ब्रोकेड ब्लाउज दिला, हे सुद्धा मशीन मेड ब्रोकेड आहे. सो अशी, आणि ह्याची प्राइस 6,000. करेक्ट, 6,300 पर्यंत तुम्हाला 6,000च्या रेंज मध्ये, 5-6 हजाराच्या रेंज मध्ये. तुला एक प्रश्न विचारू? बोल की. आता बायका आणि शॉपिंग म्हटल्यानंतर बार्गेन करणार नाही असं होत नाही. इथे करतात का ग बार्गेन? ऍक्च्युली प्रथामध्ये नाही, कारण आम्ही तरी फिक्स्ड प्राइसिंग असं ठेवलंय. कारण त्याचं कारण सोपं आहे की मला असं वाटतं की
एखाद्या कस्टमरला आपण दिला डिस्काउंट आणि दुसऱ्याने मागितला नाही म्हणून त्याला नाही दिला, हे थोडं इनजस्टिस आहे. बरोबर. आणि सेकंडली प्राइसिंगच आम्ही ट्राय केलं की जेवढं कॉम्पिटेटिव्ह ठेवता येईल, की मार्केटमध्ये तुम्ही दुसरीकडे गेलात तर ही साडी तुम्हाला एवढ्यालाच मिळेल, कदाचित प्रथामध्ये थोडी कमीलाच मिळेल पण जास्ती नाही. असं आम्ही ट्राय केलंय की शक्य तितकं ट्रान्सपरंट आणि काय म्हणायचं मार्केटला कॉम्पिटिशन देता येईल असं प्राइसिंग ठेवलेलं आहे. आता आपण हे तर सगळं हो, पाहिलं, हो. आपण सगळ्यात महाग साडी पाहिली, ब्लेंडेड साड्या पाहिल्या. आता आम्हाला तुझ्या दुकानातली सगळ्यात स्वस्त साडी बघायची आहे. ओके, चला आपण खालच्या फ्लोअरवर जाऊया. तिथे आमचं गिफ्टिंग रेंज आणि कॅज्युअल साडीज, ऑफिस वेअर साडीज, वर्क वेअर साडीज अशी रेंज आहे. तिकडे जाऊया. सावकाशी आहे. हा आमचा खालचा सेक्शन. ऍक्च्युली सर्वात जास्ती गर्दी इकडे असते कारण अशा पटकन आवडली की घेता येतील अशा मॅक्सिमम साड्या इकडे आहेत. आणि आता आपल्याला सगळ्यात स्वस्त साडी दिसणार आहे कारण आपण सगळ्यात महाग साडी सुद्धा पाहिलेली आहे. येस, सो इथे आमच्याकडे साधारण 2000 पासनं एक 8000 पर्यंत अशा रेंजमध्ये आपल्याकडे साड्या आहेत. राईट फ्रॉम कॉटन, लिनन, सॉफ्ट सिल्क्स टू पॉवरलूम पैठणीज, कांची सिल्क, असं आपल्याकडे भरपूर रेंज आहे. याच्यामध्ये मेन 2 कारणांसाठी सगळ्यांना शॉपिंग करता येते. एक म्हणजे खूप जण विचारतात ऑफिस वेअर किंवा रोज नेसता येतील अशा, किंवा आम्हाला काही लग्न कार्य नाही तरी साडी घ्यायची आहे अशा साड्या आहेत का, तर त्या प्रकारच्या साड्या की नॉन जरी आणि कधीही नेसता येतील अशा. आणि दुसरं म्हणजे वेडिंग गिफ्टिंग साठीच्या, किंवा तुम्हाला कोणाच्या तरी लग्नात जायचंय, तुम्हाला एखादी पूजा आहे, छोटंसं काहीतरी इनॉग्रेशन फंक्शन आहे, वास्तुशांत आहे, अशा प्रकारच्या ओकेजन्सना, छोट्या ओकेजन्सना नेसता येतील अशा साड्या. सो बघूयात. आता मला दाखवू सगळ्यात स्वस्तवाली साडी. सो ही आहे कोटा दोरिया. ह्या साधारण 2000 ची रेंज आहे. ह्या प्युअर कॉटन कोटा दोरिया आहेत, ब्लॉक प्रिंटेड. सो तू बघितलंस तर हाताला अतिशय अशी थंड लागणारी साडी आहे बघ. सो कधी प्युअर कॉटन किंवा प्युअर लिनन असेल ना, ते हाताला थंड लागतं. आणि म्हणूनच समर मध्ये ते रेकमेंड केलं जातं की ब्रीदेबल आणि त्या फॅब्रिकच मुळात टेम्परेचर कमी असतं. आणि मुळात ह्या व्हेजिटेबल डाय मध्येच येस, ह्या नाहीयेत, ह्या प्रिंटेड आहेत कारण ह्याची प्राइस थोडी कमी आहे. पण ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल डाय येतात, कलमकारी पण येतात, कलमकारी प्रिंट्स पण येतात कोटा दोरियामध्ये. आता ह्या कोटा दोरी आहेत. आता आमच्याकडे अजून एक बेंगॉलचा प्रकार आहे, हा बाहा सिल्क असं म्हणतात त्याला, पण बेसिकली सिल्क कॉटन सारखं आहे आणि त्याला हे बादला वर्क आपण ज्याला म्हणतो तसं काम केलेलं आहे. साडी बरोबर ही चमकी वीव केली, सो ते चुमकी म्हणतात त्याला बेंगॉली विवर. सो आम्ही याचं नाव बाहा चुमकी असं ठेवलेलं आहे या साड्यांचं. ह्या पण 2000च्या रेंज मधल्या आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर रंग बघायला पूर्ण बादला आहे, म्हणजे हा पूर्ण बादला आहे पूर्ण साडीवरती. सो हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर ह्या सेमी टसर्स आहेत की ज्यांना ऑफिस वेअर किंवा अशा हव्यात, किंवा गिफ्टिंग साठी पण खूप जण घेतात. सो हा पण असाच 2700-800 वाला प्रकार आहे. ह्या आपल्याकडे खूप सुंदर जामदानी काम असलेल्या पण पॉवरलूम अशा साड्या आहेत कॉटन मधल्या. ह्या बघ, तुला खूप आवडतील. हे बघ, हे असं पटकन नेसता येतील अशा, किंवा मोठ्या वयाच्या बायकांना पण असं असतं की मला हलक्या लागतात, मला आता वजन नको असतं साड्यांना. सो ह्या पण 2-3 हजाराच्या रेंज मध्ये आहेत. ह्याच्यात चिक्कार कलर्स आहेत आपल्याकडे, पेस्टल्सच आहेत मोस्टली सगळे. सो त्याच्यानंतर चंदेरी कॉटन 3000 ची रेंज. ह्या प्युअर चंदेरी सिल्क कॉटन आहेत. म्हणजे ह्याच्यात सुद्धा अशाच दिसणाऱ्या मल कॉटन मध्ये येतात ज्या अगदी 1500 पासून सुरू होतात. पण आपल्याकडे चंदेरी सिल्क कॉटन आहे छान. परत ह्याचं पण तू बघ, टेम्परेचर कमी असतं, कूल असतात ह्या साड्या जास्त. त्याच्यानंतर मुंगा कॉटन आहे आपल्याकडे. सो हा पण एक खूप छान प्रकार आहे, ज्याला आम्ही हे असं लेस आणि थोडासा एम्ब्रॉयडरीचा पल्लू करून घेतलेला आहे, असं ठेवलंय. सो ह्याच्यात भरपूर प्रिंट्स आहेत आपल्याकडे. अजून एक माझा फेवरेट प्रकार मी दाखवते तुला, टिश्यू लिनन. सो ह्या पण विविंग मधल्या आहेत, म्हणजे टिश्यू लिनन विविंगच्या साड्या, प्युअर लिनन असतं ह्याच्यामध्ये पण, आणि अतिशय सुंदर दिसतात. सो ह्या पण अशाच 2500-2700 ची रेंज आहे. अतिशय सुंदर, ह्याच्यात अनेक रंग आपल्याकडे अवेलेबल असतात. सो हे आहे. ओके, आता माहेश्वरी, सिल्क कॉटन, बेंगॉल टसर असे पण प्रकारे जे हँडलूम मधले आहेत आणि खूप रिच, आणि साधारण 4,500 ते 6,500 या रेंज मधले आहेत. आणि अप्रतिम, आता हे बघ,
या तर आपल्या महेश्वरी आहे. महेश्वरी आहेत. ह्याच्यातले रंग दाखव. हे मी आता इंदोरला नाटकासाठी गेले होते करेक्ट तेव्हा तिकडनं हा आणलं. बरोबर, तिकडे ना तिथलाच तिकडचाच प्रकार आहे ना हा. हा. आणि ह्याच्यात भरपूर येतात, छोटी बॉर्डर वाल्या, विदाऊट बॉर्डर, पेस्टल्स, चेक्स. माहेश्वरीमध्ये भरपूर प्रकार आहेत. प्रकार येतात. त्याच्यानंतर आपला मेन सिल्क कॉटन. सिल्क अच्छा, ही माहेश्वरीच आहे. हा, माहेश्वरीमध्ये डार्क कलर्स पण खूप खूप सुंदर सुंदर येतात. दिसतात. करेक्ट. सो आपल्या ह्या सिल्क कॉटन हा, सिल्क कॉटन मधल्या जरी चेक्स आहेत ह्या. अच्छा. हा आमचा वन ऑफ द बेस्ट सेलिंग काय म्हणायचं प्रकार आहे ओके. सिल्क मग कॉटन. ह्याची रेंज साधारण ह्या साधारण बघ ना 6,000 300 ची वगैरे. रेंज आहे. ओके. त्याच्यानंतर सिल्क कॉटन मध्ये हे सगळं कोइंबतूर सिल्क कॉटन आहे, म्हणजे साऊथचं आहे. साऊथचं. ह्याच्यामध्ये बुट्टेवाल्या पण येतात हा. सिल्क कॉटन मध्ये. वेगवेगळे प्रकार, ट्रेडिशनल बॉर्डर वाले येतात काही काही. सो हे सगळे त्यातले कलर्स आहेत. ओके. ह्या सुद्धा खूप जण वेडिंग गिफ्ट म्हणून घेतात. बरोबर, अगदीच बरोबर. ही पण साधारण रिच तेवढीच रेंज असते ना, आणि 6,700. लोकांकडे नसतात ना युजली. मग बरोबर, देताना बरोबर. असं वाटतं की काहीतरी असं द्यायला पाहिजे की जे नाहीये त्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे. असं. करेक्ट, करेक्ट. त्याच्यानंतर सिल्क कॉटन मध्येच प्युअर सिल्क कॉटन मध्ये इकत येतात, अतिशय सुंदर. हा, हे बघ, ह्याच्यात पण आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. कलर्स आणि अतिशय सुंदर कलर्स. या पण 5,500 ते 6,500 6,500 या रेंज रेंजमध्ये. मधल्या आहेत. आणि हे कॉटन इकत आहे. सिल्क कॉटन सिल्क म्हणजे कॉटन. एक धागा सिल्क, एक धागा आता कॉटन, कॉटन. असे अच्छा. ऑल्टरनेट ओके. थ्रेड्स असतात त्याच्यात. सो ह्या सिल्क कॉटन आहे. त्याच्यानंतर अजून एक अतिशय क्लासी प्रकार आपल्याकडचा म्हणजे बेंगॉल टसर. तुला पण एकदा मी दाखवली होती तेव्हा ह्याच्यातली येस. हँड पेंटेड आवडली होती. सो हा तू हातात घेऊन बघ, इतक्या सुंदर रिच. परत हाही प्रकार असा आहे की जो कूल लागतो हा, हाताला. टेम्परेचर प्युअर वाईज. बेंगॉल करेक्ट. टसर आहे हे. आणि ह्या साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या साड्या ओरिजिनली फक्त ऑफ व्हाईट कलर मध्येच बनतात. म्हणजे बरं. त्याला टसर कलर म्हणतात बघ, तो एक तो जो टिपिकल बेज बेज कलर जो असतो. असतो. हा. आणि मग त्या डाईड असतात. सो मग अच्छा. त्याच्यात ब्लॉक प्रिंट होतं, काही काही डिरेक्टली डाईंग होतं, कधी कधी पेंटिंग होतं बरं. त्याच्यावरती. म्हणून ती सो ह्या पेंटेड मला आवडली सो होती ते. त्यातल्याच पेंटेड. आता हे ब्लॉक प्रिंट वाल्या आहेत ओके. ह्या. सुंदर ह्याच्यात कलर्स. आणि ह्याच्यात मी नवीन नवीन आणि हा म्हणजे टसरचा एक वास कलर्स. आहे. आता करेक्ट जो इथे करेक्ट. एक्झॅक्टली येतो तो सो हे टसरचा तुला एक वास समजलं, येतो. ज्यांना ते थोडं माहिती असतं त्यांना. हे पहा, ही हँड ही मला पेंटेड आहे. आवडली होती. ही ती हँड हँड पेंटेड आहे. पेंटेड आहे. अतिशय सुंदर पेंटिंग आहे ऑल ओव्हर साडीवरती. हा, येस. हे पण साऊथ मध्येच का? हे नाही, हे बेंगॉल. बेंगॉल ओके. प्रॉपर वेस्ट बेंगॉल हो. मधला. हा पण छान आहे कलर त्यातला. त्याच्यानंतर आता वेडिंग गिफ्ट म्हणून जर भरजरी साड्या द्यायच्या असतील तर आपल्याकडे अगदी 3-3,500 पासन रेंज आहे. मला डोला सिल्क काढून ठेव, तोपर्यंत मी हे दाखवते. ह्या नारायणपेठ साड्या आहेत. नारायणपेठ आपलं नारायणपेठ. हँडलूम नारायणपेठ ज्या असतात त्या प्लेन येतात, त्याला बुट्टे नसतात. बरं. ही टेम्पल बॉर्डर आणि प्लेन. पण ह्या थोड्या बुट्टा आणि स्पेशल पदर करून घेतलेला आहे. या पॉवरलूम मध्ये आहेत, पण प्युअर सिल्क प्युअर मध्ये. सिल्क. सो ह्या साधारण 5,200 5,500 या रेंज मधल्या. ह्याच्यात आपल्याकडे खूप सुंदर सुंदर कलर्स आणि रंग आहेत. हो, कॉम्बिनेशन येतात. आणि येतात म्हणजे अगदी आमच्याकडे क्लायंट्स 15-15 नारायणपेठचे रंग करेक्ट. देण्या घेतात घेण्याच्या साड्या देण्यासाठी. ते करता येऊ अतिशय शकतात. सुंदर वाटतात. त्याच्यानंतर बनारसी शिफॉन आहेत, करेक्ट. जे यंग मुलींना आवडणाऱ्या प्रचंड साड्या, आवडणार. ज्यांना कशाही कुठल्याही वेगवेगळ्या ब्लाउजेस वर आवडतील आणि अशा. सो आणि याच्यात बरेच वेळा सिल्वर जर असते. सिल्वर, ही बनारसची ट्रेडिशनल जरीचाच रंग आहे हा. सो ह्याच्यात पण आपल्याकडे सुंदर कलर्स आहेत. पेस्टल भरपूर शेड्स आहेत, डार्क शेड्स आहेत. सो असे वेगवेगळे ह्यातले कलर्स. हे पहा, सुंदर. आणि ह्याच्यात पाहिजे तेवढे रंग कलर्स मिळतील. करेक्ट. त्याच्यानंतर हे डोला सिल्क नावाचा प्रकार आहे. नाही, ह्या ब्रोकेडच दे बरं. की तुम्हाला भरजरी साड्या द्यायच्या असतील आणि समथिंग डिफरंट असं, तर हा अतिशय सुंदर प्रकार आहे डोला सिल्क मधला. या 3,500 पासून आहेत. अतिशय सुंदर सॉफ्ट अशा साड्या आणि सुंदर कलर्स आहे त्याच्यामध्ये. व्हेरी ती सॉफ्ट. पण दे बरं रामा. हा, हे पाहता, ही तर इतकी सॉफ्ट आहे की नेसायला ह्या म्हणजे ना त्या सुळसुळीत. कांजीवरमच्या झोन करेक्ट, मध्ये तसा दिसतात. तसा त्याचा फील फील तो. आहे. पण अतिशय सुंदर साड्या. ह्याच्यात भरपूर रंग आहेत आपल्याकडे. ह्याच्यात बुट्टेवाल्या पण आहेत. आता एक पिक्चर येतोय केदार शिंदे सरांचा, झापूक झुपूक. हा. सो त्याच्यात सगळ्या प्रथाच्या साड्या आहेत. आणि त्याच्यात अशाच हव्या होत्या त्यांना की साधारण 5-6 हजार मध्ये येतील अशा दाखवा. त्याच्यानंतर काही साड्या म्हणजे त्यांचं जी थीम आहे त्याला अनुसरून त्यांना काही काही ठिकाणी ब्राईट कलर्स हवे होते, काही काही ठिकाणी थोड्या लोअर रेंजच्या पण लग्नात नेसता येतील अशा हव्या होत्या. सो अशा पद्धतीने आम्ही ते
सगळं वर्क combination अराउंड करून हा तर घेतलं. त्याच्यात ओ. अशा ह्याचा डोला छान असेल छान काय? त्याच्यात ती साड्या बुट्टी आहे का? हा त्याच्यात वेगळी? बुट्टेवाल्या पण येतात, जाळीचं जाल ब्रोकेड पण येतं. ओके. सो ह्या सगळ्या डोला असतील. ह्या सगळ्या 3 ते 4 4,500 च्या रेंज च्या रेंज मधल्या आहेत. हे पहा. इतकी सुंदर भरजरी साडी पण द प्राइस Prices रेंज इज स्टील लेसर. लेस पण ह्या पॉवर लूम आहेत का? पॉवर लूम सगळ्या हो. पॉवर. आणि हे मटेरियल पण मशीन मेडच असतं. सो अच्छा. क्रेप टसर किंवा आपण असे कसे म्हणतो किंवा जॉर्जेट्स तशा. तशा. सो ह्यातले रंग. सो अशा पद्धतीने आपण सगळ्यात महाग साडीपासून सगळ्यात Correct, स्वस्त साडीपर्यंत पाहिल्यात. आज आपल्याला पॉवरलूम, हँडलूम मधला फरक कळलाय, Yes. साड्यांच्या ट्रेंड विषयी कळलाय आणि साड्यांविषयी सुद्धा कळलंय. येस तुम्हाला जर प्रथामध्ये शॉपिंग करायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देतोच आहोत. येस पण मला मुळात असं वाटतं की साडी ही ट्रेडिशन परत आपल्याकडे आलंय आणि त्या एवढ्या प्रकारे ट्रेंड मध्ये आपण ते टिकवून ठेवलंय त्याबद्दल प्रथाचे आभार. आणि Thank you. अजून खूप नवनवीन प्रकार तू आण आणि Yes. आम्हाला ते बघायला बोलव Yes. अशीच आमची इच्छा. येस गप्पा मस्ती थँक्यू आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या अख्ख्या टीम कडनं तुला खूप खूप थँक्यू. थँक्यू Thank you भार्गवी so मला much. खूप मज्जा आली आणि तू त्या निमित्ताने स्टोअरला आलीस सगळं कलेक्शन बघितलं सो आय एम व्हेरी हॅपी थँक्यू कलेक्शन बघायला आवडणारच, तुम्हालाही आवडणार असेल तर नक्की प्रथाला व्हिजिट करा. नाही, ती माझी मैत्रीण आहे, ती येईल. समिधा सप्तश्रीचा मेसेज आलाय की ती येऊन गेली नाही, कशी येईल, आपणच इकडे आहोत. बरं, आज आपण एवढ्या गप्पा मारल्यात कविता बरोबर, पण त्याबद्दल आपण तिला काही गिफ्ट दिलं नाहीये. तर दर्जा फॅशन कडनं आपण कवितासाठी एक छोटस गिफ्ट आणलं. तुला उघडून बघायला लागेल. कविता हार्डकोर पुण्याची आहे, त्यामुळे दर्जा फॅशननी मी पुणेकर असा टी शर्ट दिलाय. त्याच्यामध्ये सगळं पुण्याचं आहे. पुणेरी पाट्या, मस्तानी, विद्येचे माहेरघर, मिसळ, सारेच पसार, एसपीडीपी, शनिवार, सिंहगड आणि गणेशोत्सव. सो दिस इज फॉर कविता. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली साडी आज आपण पाहिली, त्याबद्दलची माहिती करून घेतली. पण असेच वेगवेगळे अनेक विषय आहेत जे आपल्या संस्कृतीशी निगडित आहेत. त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कुठल्या विषयांविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका.